आपण इव्होल्युशन बघितलं होतं कोऑपरेशनचं इंडियामध्ये आणि डिटेलमध्ये आपण हिस्ट्री बघितली होती की वेगवेगळ्या शासनाने ज्या समित्या बनवल्या होत्या, कमिटीज बनवल्या होत्या, त्या कमिटीनं काय काय रिकमेंडेशन केले, काय काय सजेशन दिले, तो पार्ट आपण कव्हर केला होता. आणि कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्स आणि व्हॅल्यूज हे आपण इथपर्यंत आलो होतो. तर आपला महत्वाचा आणखी एक पार्ट आहे की मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन. आपल्या सर्वांना माहिती आहे की 6 जुलै 2021 रोजी केंद्रामध्ये भारत सरकारने नवीन सहकार मंत्रालय स्थापन केलं. सहकार हा शक्यतो आधी राज्याचा विषय होता, परंतु केंद्रीय स्तरावर सहकाराला एक विस्तृत जाळं व्याप्त व्हावं आणि देशभरामध्ये जो सहकार आहे त्याला चालना मिळावी, या उद्देशानं केंद्र सरकारनं मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन केंद्रीय सहकार मंत्रालय स्थापन केलं. आता ह्याची पार्श्वभूमी काय किंवा याचा उद्देश काय, मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन. आता आपण बघतो की आपण ज्या संस्थेमध्ये ऍडमिशन घेतलेलं आहे, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंध संस्था, आपल्या सर्वांना आम्ही त्या दिवशी सांगितलेलंच होतं की असे आमच्यासारखे देशभरामध्ये 20 युनिट आहेत आणि ते 20 युनिट पैकी हे 20 युनिट जे आहेत ते नॅशनल काउन्सिल फॉर कोऑपरेटिव्ह ट्रेनिंग या काउन्सिल अंतर्गत चालवली जातात आणि हे जे काउन्सिल आहे ते एक मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशनचं एक युनिट आहे. म्हणजे एक ऑटोनॉमिस सोसायटी म्हणून ही रजिस्टर्ड सोसायटी आहे आणि त्या अंतर्गत आपल्या ह्या सर्व संस्थांमधून एज्युकेशन आणि ट्रेनिंग देण्याचं काम केलं जातं. आधी हे डिपार्टमेंट होतं आणि हे डिपार्टमेंट कशाच्या अंतर्गत होतं की मिनिस्ट्री ऑफ ऍग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर. त्याच्यानंतर 2021 पासून मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन आपण आपल्या सर्वांना माहितीच आहे. आता याची पार्श्वभूमी काय, म्हणजे कोऑपरेटिव्हचं एक विस्तृत जाळ आहे आपल्या देशभरामध्ये. आपल्या सर्वांना माहिती की महाराष्ट्र असेल, देशात असेल, वेगवेगळ्या सहकारी संस्था आहेत, जसं की कारखाने आहेत, दूध संस्था आहेत, मच्छीमार संस्था आहेत, डेअरी, फिशरी, शुगर, कंझ्युमर कोऑपरेटिव्ह, वेगवेगळ्या सहकारी संस्था आहेत आणि या सगळ्या सहकारी संस्थांना एक चालना मिळावी, त्यांचा जो काही डेटा आहे तो एकत्रीकरण व्हावा किंवा एका छत्रछायेखाली यावं, याच्यासाठी केंद्र सरकारनं थोडेसे प्रयत्न केले. आणि काय प्रयत्न केले, तर एकच त्यांना पॉलिसी लागू व्हावी, पूर्ण देशभरामध्ये सहकाराची एकच पॉलिसी लागू व्हावी, याच्यासाठी केंद्र सरकारनं काय केलं, गव्हर्नमेंटनं मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन स्थापन केली. कशासाठी, टू प्रोव्हाइड अ सेपरेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, लीगल अँड पॉलिसी फ्रेमवर्क. पॉलिसी फ्रेमवर्क म्हणजे एक पॉलिसी देशभरामध्ये सहकाराला मिळावी, चालना मिळावी याच्यासाठी. आता हे जे मंत्रालय स्थापन करण्यात, हे कशाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलं, त्याला आपला कोणताही कायदा मंजूर केव्हा होतो, जेव्हा त्याच्यावर राष्ट्रपतींची सही होते. प्रेसिडेंट ऑफ इंडिया अमेंडेड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रूल्स 1961 बाय एक्सरसाइजिंग हिज पॉवर कॉन्फर्ड बाय क्लॉज आर्टिकल 77च्या अंतर्गत. जे काही संविधान आहे त्याच्या आर्टिकल 77च्या अंतर्गत राष्ट्रपतींच्या सहीद्वारे नवीन सहकार मंत्रालय स्थापन झालं. सेपरेट मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशन वॉज कॉन्स्टिट्यूटेड. मिनिस्ट्री केम इनटू फोर्स थ्रू अ गॅझेट नोटिफिकेशन ड्युली जुलै 6, 2021. म्हणजे 6 जुलै 2021 ला नवीन मंत्रालय स्थापन झालं. आता याचा उद्देश काय होता की द कोऑपरेटिव्ह सोसायटीज विथ ऑब्जेक्ट कन्फाइंड टू वन स्टेट आर गव्हर्न अंडर द रिस्पेक्ट. आता बघा, प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याचे सहकार कायदे लागू आहेत. जसं की महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960, नियम 1961 महाराष्ट्रामध्ये. तसंच केरळाचा ऍक्ट वेगळा, उत्तर प्रदेशचा ऍक्ट वेगळा, राजस्थानचा ऍक्ट वेगळा, कर्नाटकाचा ऍक्ट वेगळा. तर असे वेगवेगळे जे काही कायदे आहेत ते देशभरामध्ये लागू आहेत, त्या राज्यांनी लागू केलेले कायदे. द कोऑपरेटिव्ह सोसायटी विथ ऑब्जेक्ट नॉट कन्फाइंड टू वन स्टेट आर ऍडमिनिस्ट्रेटेड अंडर प्रोव्हिजन्स. आता बघा, मल्टी स्टेट जे काही कोऑपरेटिव्ह संस्था आहेत त्यांना 2002चा ऍक्ट लागू आहे, परंतु ह्या मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी जे आहेत त्यांचं कार्यक्षेत्र एका राज्यापेक्षा जास्त आहे. मग त्यांच्यावर कंट्रोल कोणाचा असणार आहे, म्हणजे त्या एकाच राज्याचं तर असू शकत नाही. तर ह्या मल्टी स्टेट ज्या काही सोसायटीज आहेत त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी सुद्धा मिनिस्ट्रीनं ते मनावर घेतलेलं आणि त्याच्यासाठी सुद्धा मिनिस्ट्री काम करते. आता विजन काय मिनिस्ट्रीचं, आपल्या सर्वांना माहिती की नवीन मंत्रालय, भरपूर कामं होणार, परंतु एक विजन आहे मिनिस्ट्रीचं. तर विजन काय, आता आपण मागच्या वर्षभरामध्ये आपण काही शब्द आपल्या कानावर पडले असतील की नवीन बायलॉज आणले गेले, टॅक्सचे बायलॉज बदलले गेले, विकास संस्थांना आता व्यवसाय करता येणार आहेत, कारखान्यांना जे काही टॅक्स लागू त्याच्यातून माफी दिली, असे बरेचसे कन्सेप्ट तुमच्या कानावर पडले असतील. हे कोण करते सगळं, तर मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन. द मेन मॅन्डेट ऑफ मिनिस्ट्री इज रिअलायझेशन ऑफ विजन कोऑपरेशन टू
प्रॉस्पेरिटी म्हणजे सहकार से समृद्धी, तुम्ही ऐकलं असेल, सहकारातून समृद्धीकडे. हे एक विजन घेऊन मिनिस्ट्री काम करते. कशासाठी काम करते? स्ट्रेंथनिंग ऑफ कोऑपरेटिव्ह मुवमेंट इन द कंट्री. देशभरामध्ये जे काही सहकाराचं विस्तृत जाळ आहे त्याला अजून आणखी मजबूत करण्यासाठी आणि त्याचा जो काही सहकाराचं जाळ आहे ते घराघरात पोहोचणे, ग्राउंड लेवलला किंवा ग्रास रूटला जे काही खेड्यापाड्याने विकास संस्था 2 लाख नवीन विकास संस्था निर्माण करण्याचं जे काही काम मिनिस्ट्रीने हातामध्ये घेतलेलं त्याचा उद्देश काय की सहकार हा तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. आता आम्हाला गेली 2 वर्ष झालं मिनिस्ट्रीची एक ऍक्टिव्हिटी आहे की स्केलिंग अप ऍक्टिव्हिटी ज्याला आम्ही म्हणतो. म्हणजे काय स्केलिंग अप ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? एक सहकारिता जागरूकता अभियान. म्हणजे सहकाराचं महत्व काय, सहकाराचे प्रिन्सिपल्स, व्हॅल्यूज, सक्सेस स्टोरीज ह्या तळागाळातल्या लोकांपर्यंत जे मेंबर्स असतात विकास संस्थेचे, जे काय वृद्ध मंडळी असतात किंवा ज्यांना अजूनही बऱ्याच ठिकाणी माहित नाही की सहकार नेमका काय, त्यांना सर्व माहिती असते विकास संस्था आहे वगैरे वगैरे, परंतु नेमकं सहकार काय, सहकारामार्फत काय काय केलं जातं, तर ह्या गोष्टी त्यांना समजावून सांगणे हे एक मिनिस्ट्रीचं एक मॅन्डेट आहे. आणि ही गेल्या 2 वर्षापासून आम्ही स्केलिंग अप ऍक्टिव्हिटी थ्रू हे साध्य करतोय. जवळपास आम्ही 7,000 आणि मागच्या वर्षी 7 असे 14,000 लोकांपर्यंत गेली 2 वर्षामध्ये पोहोचलेलो आहोत. तर त्याचा उद्देश हेच की ग्रास रूट लेवल पर्यंत सहकार हा विषय पोहोचवणे. अजून काय की क्रिएशन ऑफ अप्रोप्रिएट पॉलिसी. देशभरामध्ये सहकार एका छत्रछायेखाली आणायचं असेल तर त्याला एक एक विजन, एक पॉलिसी असणं गरजेचं आहे आणि त्या पॉलिसी सुद्धा निर्माण केली गेलेली आहे. त्याचे आपण नंतर चर्चा करणारच आहेत. पॉलिसी, लीगल अँड इन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क म्हणजे देशभरामध्ये जे काही आपण CRCS वगैरे ऐकलं असेल, RCS, CRCS यांना एकत्र जोडण्याचं काम. आता आपल्याला नॅशनल कोऑपरेटिव्ह डेटाबेस संदर्भात आपण ऐकलं असेल की आपल्याला आपल्या गावातली एखादी सोसायटीची एंट्री एंट्री म्हणजे बघा एखाद्याला कर्ज वाटप केलेलं आहे त्याची जी एंट्री आहे ती दिल्लीला एका बटन क्लिक ऑफ बटन त्यांना बघायला मिळेल. म्हणजे एका बटनावरती त्यांना तो डेटा अवेलेबल आहे. DCTची कामं सुरू आहेत. कालच मी सातारा जिल्ह्यात होतो तर तिथं केंद्रीय मंत्री माननीय अमित शहा साहेबांचा 8 तारखेला कार्यक्रम आहे. तर तो कार्यक्रम याच्यासाठी आहे की पूर्ण जो काही राज्यातला डेटाबेस आहे तो त्यांनी रिमॉडिफाय केलेला आहे आणि त्याचं उद्घाटनाचा सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये त्यांनी ठेवलेला आहे. तर एक विजन घेऊन मिनिस्ट्री सध्या काम करते. आता ही मिनिस्ट्री आहे ते पंचप्राण म्हणजे ह्या ह्या 5 पंचप्राणावरती जे काही अमृतकाल मार्फत देण्यात आलेले ते म्हणजे मिनिस्ट्रीने जे दिलेले आहे त्याच्यावरती म्हणजे प्रधानमंत्र्यांनी जे काही पंचप्राण सांगितलेले आहेत त्या मॅन्डेटवरती मिनिस्ट्री काम करते. ते पंचप्राण कोणते आहेत? विकसित भारताचे ध्येय. आता भारत काय विकसनशील देश आहे. आपल्या सर्वांचं लक्ष आहे की भारताला 2047 पर्यंत विकसित भारत म्हणून आपल्याला बघायचं. त्या 5 वर्षात आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी म्हणून स्वतःला म्हणून घेणार. तर विकसित भारताचे ध्येय हे आपलं पंचप्राणामधलं एक मॅन्डेट आहे. त्याच्यानंतर वसाहतवादी मानसिकतेचा विचार काढून टाकणे. आणखी काय आपल्या परंपरेचा अभिमान बाळगणे. आता मेक इन इंडिया आपण ऐकतो सगळीकडे की आपल्या देशातल्या जे काही उत्पादन आहेत त्याला प्राधान्य देणे किंवा त्याला चालना देणे. युनिटी, ऐक्य. आता आपण सहकाराच्या त्या दिवशी प्रिन्सिपल्स बघितले की कोऑपरेशन अमंग कोऑपरेटिव्ह जे काही वेगवेगळे सहकारी त्यांच्यातलं जे कोऑपरेशन आहे ऐक्य असणं गरजेचं आहे आणि नागरिकांमध्ये कर्तव्याची भावना. म्हणजे प्रत्येक नागरिक हा कर्तव्य दक्ष राहिला पाहिजे हे ह्या पंचप्राणावरती मिनिस्ट्री काम करते. आता मिनिस्ट्रीमध्ये वेगवेगळे डिव्हिजन्स आहेत. ही जस्ट मी तुम्हाला माहिती आपल्या सिलेबसचा पार्ट आहे म्हणून मी तुम्हाला माहिती देण्याचं काम करतो. हे एक्झामच्या दृष्टीने इतकं महत्वाचं नाहीये, परंतु पुढचा जो काही पार्ट येणार आहे की मिनिस्ट्रीचे इनिशिएटिव्ह काय तर तो पार्ट आपल्याला एक्झाम मध्ये येईल. म्हणजे 2021 पासून मिनिस्ट्रीनं काय काय मेजर इनिशिएटिव्ह घेतलेले तो पार्ट आपल्याला एक्झाम मध्ये येऊ शकतो. आता याच्यामध्ये डिव्हिजन कोणकोणते आहेत? कोऑपरेटिव्ह पॉलिसी डिव्हिजन. आता आपल्या सर्वांना माहिती की माननीय केंद्रीय मंत्री म्हणजे महाराष्ट्राचे असलेले सुरेश प्रभू साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली एक सरकारनं कमिटी बनवली होती. कशासाठी की देशभरामधल्या जे काही वेगवेगळ्या राज्यांमध्ये सहकार आहे त्याचा अभ्यास करून एक एक सुंदर अशी पॉलिसी तयार करावी जेणेकरून देशभरामध्ये त्या पॉलिसी अंतर्गत कामकाज केलं जाईल. आणि विजन 2047 म्हणजे 2047 मध्ये भारताला जो काही महासत्ता बनवण्याचा किंवा विकसित देश बनवण्याचा जो काही संकल्प पंतप्रधानांचा आहे त्याला साध्य करण्यासाठी मिनिस्ट्रीनं एक डिव्हिजन बनवलं.
आणखी काय, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिव्हिजन. आता मी तुम्हाला त्या दिवशी म्हटलं, आपल्या ग्रुपवरती मी मेसेज केला होता की आपले जे काही संस्थेचे सोशल मीडिया हँडल्स आहेत, फेसबुक असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप चॅनल, हे सर्व तुम्ही फॉलो करा. युट्यूब असेल, याच्यामधून काय होईल की तुम्हाला सहकारामध्ये जे जे काही चळवळी किंवा जे जे काही कार्यक्रम सुरू आहे, जे जे काही डेव्हलपमेंट सुरू आहे, ते तुम्हाला सोशल मीडियावरती इझिली अवेलेबल होतील, दिसतील तुम्हाला की सहकारामध्ये आज कुठं कुठं काय झालं, एनसीडीसी काय करते, एनसीसीटी काय करते, है ना, एनसीएचएफ काय करते, ही सर्व माहिती तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम ह्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवरती मिळेल. त्याच्यामुळं मिनिस्ट्रीचाच हा एक अजेंडा आहे की आम्हाला, तुम्हाला सांगायला हरकत नाही की आम्हाला सुद्धा मिनिस्ट्रीने टार्गेट द्या. आम्ही जे ट्रेनिंग प्रोग्राम्स घेतो, प्रत्येक प्रोग्राममध्ये आपण जे काही पार्टिसिपंट येतात आपल्या इकडे, त्यांना सांगायचं आहे आमच्या मार्फत की तुम्ही हे सोशल मीडिया हँडल जे आहे ते सबस्क्राईब करा, त्याला फॉलो करा. जेणेकरून जे काही केंद्र सरकारद्वारे कामकाज केलं जाते ते तळागाळापर्यंत लोकांना माहिती झालं पाहिजे. मग ते कोणत्या कोणत्या माध्यमातून आहे, वेबसाईट आहे, ई गव्हर्नन्स आहे, एनआयसी मॅटर्स आहे, सोशल मीडिया, या माध्यमातून पूर्ण देशभरामध्ये सहकाराविषयी पोहोचवण्याचं काम सुरू आहे. आणि ह्याच्यासाठी एक वेगळं डिव्हिजन मिनिस्ट्रीने तयार केलं. व्हिजिलन्स डिव्हिजन इज हेडेड बाय चीफ व्हिजिलन्स ऑफिसर. आता जे काय व्हिजिलन्स रिलेटेड मॅटर्स आहेत त्याच्यासाठी सुद्धा डिपार्टमेंट आहे. डेटा अनालिसिस डिव्हिजन. आता डेटा अनालिसिस डिव्हिजन हे काय काम करते, नॅशनल डेटाबेस अँड कोऑपरेटिव्ह अँड इश्यूज. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेटाबेस, मला वाटतं तुम्हाला भगवती मॅडमनी सुद्धा नॅशनल एनसीडी दाखवलं असेल, नॅशनल कोऑपरेटिव्ह डेटाबेस. तुम्हाला प्रत्येक राज्यातल्या, प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यातल्या ज्या काही सहकारी संस्था आहेत त्याची माहिती आता तुमच्या मोबाईलवरती अवेलेबल आहे. आधी हा डेटा होता का, तर नाही. आधी हे सर्व पेपरवर्क आता बंद झालेलं आहे. आता पूर्ण डेटा जो काय डिजिटलाइज झालेला आहे, म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती ही मोबाईलवर एका बटन क्लिकवरती तुम्हाला मिळू शकते. तर हे मिनिस्ट्रीचं इनिशिएटिव्ह आहे. ऍडमिनिस्ट्रेशन डिव्हिजन इज हेडेड बाय जॉईंट. आता जॉईंट सेक्रेटरी लेवल जो काय अधिकारी आहे तो ऍडमिनिस्ट्रेशन डिव्हिजन. आता याच्या अंतर्गत काय काय मॅटर्स येतात, की वर्क अलोकेशन आहे, हाऊसकीपिंग, प्रिंटिंग, बाइंडिंग, पार्लमेंटरी वर्क. आता जे काही पार्लमेंटमध्ये क्वेश्चन आन्सर होतात कुणाचे, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेशनचे, ते बघण्याचं काम सुद्धा ह्या ऍडमिन डिव्हिजन मार्फत केलं जातं. जसं तुमचं ऍडमिन डिव्हिजन असतं बँकेमध्ये, ऍडमिन विभाग असतो, प्रशासन विभाग असतो, तसंच मिनिस्ट्री सुद्धा प्रशासन विभागामार्फत हे कामकाज केलं जातं. देशभरामध्ये जे काही सीसीएस आहे किंवा सीआरसीएस आहेत यांच्यात एक सूत्रता ठेवण्याचं काम सुद्धा ऍडमिन डिपार्टमेंट करतं. कोऑपरेटिव्ह एज्युकेशन ट्रेनिंग डिव्हिजन. आता बघा, इज हेडेड बाय जॉईंट सेक्रेटरी. आता हा आपला विषय, आपण जो काही डिप्लोमा देतोय आपल्याला, तर हे कशा अंतर्गत आहे, कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग डिव्हिजन. हे याच्या अंतर्गत काय काय, तर कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग याची पण पॉलिसी आहे, कोऑपरेटिव्ह एज्युकेशन पॉलिसी. मग त्याच्यामध्ये एनसीवाय आहे, नॅशनल कोऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया आहे, एनसीसीटी आहे, व्हॅमनिकॉम आहे, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट. या सर्व कामकाज कोण बघतं, कोऑपरेटिव्ह एज्युकेशन अँड ट्रेनिंग डिव्हिजन. आता आणखी एक डिव्हिजन आहे कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट डिव्हिजन. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की मिनिस्ट्रीचं एक मेजर इनिशिएटिव्ह आहे की देशभरामध्ये त्यांनी 3 मोठ्या सहकारी संस्था, नॅशनल लेवलच्या सहकारी संस्था निर्माण केल्या. त्याला काय नाव दिली, नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड, नॅशनल कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड आणि भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड, बीबीएसएसएल. म्हणजे ह्या 3 नॅशनल लेवलच्या संस्था काय काम करतील, की आता ज्या काही विकास संस्था आहेत, ह्या विकास संस्था सुद्धा या तिन्ही नॅशनल लेवलच्या सहकारी संस्थांची मेंबर होऊ शकतात. जेणेकरून एक्सपोर्ट, आता समजा नाशिकची केळी आहे, सॉरी नाशिकची द्राक्ष आहे, जळगावची केळी आहे, नागपूरची संत्री आहे, हा जो काही माल एक्सपोर्ट होतो त्याला मिडलमॅन जे आहेत किंवा जे काही व्यापारी लोक किंवा मिडल जे काही ज्यांच्या मार्फत शेतकऱ्यांची लूट होते ते ते आपल्याला निग्लेक्ट करता येईल किंवा डिलीट करता येईल आणि डायरेक्ट शेतकऱ्यांना विकास संस्थेमार्फत त्यांचा माल एक्सपोर्ट करता येईल. त्याच्यासाठी 3 राष्ट्रीय स्तरावरच्या सहकारी संस्था, त्यातली एक आहे नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट लिमिटेड. आता कोऑपरेटिव्ह ऑर्गॅनिक्स लिमिटेड काय, की देशभरातील जे काही शेतकरी वर्ग आहे किंवा प्राथमिक कृषी सेवा देणाऱ्या ज्या काही सहकारी संस्था आहेत, ज्याला आपण पॅक्स म्हणतो, त्यांना ऑर्गॅनिक जी काही खतं असतील, औषधं असतील, याचा पुरवठा व्हावा याच्यासाठी
NSOL याची निर्मिती करण्यात आणि भारतीय बीज सहकारी लिमिटेड. आता ही जी भारतीय बीज सहकार समिती लिमिटेड आहे, हे आपलं प्रोक्युरमेंटचं सुद्धा काम या बीज सहकारी मार्फत केलं जाणार आहे. तसेच मॅटर रिलेटेड टू शुगर कोऑपरेटिव्ह. आता आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सहकार आयुक्तालय म्हणून एक जसं सहकार आयुक्तालय तसं साखर आयुक्तालय म्हणून सुद्धा एक वेगळं आयुक्तालय आहे. म्हणजे जे काय महाराष्ट्रात 100, 150, 200 जे काही सहकारी साखर कारखाने आहेत ना किंवा प्रायव्हेट कारखाने आहेत, त्यांच्यावर कंट्रोल कोणाचा आहे तर साखर आयुक्त, कोऑपरेटिव्ह शुगर कमिशनर हे सुद्धा या डिपार्टमेंट अंतर्गत येतं. मॅटर्स रिलेटेड इश्यूज इन्कम टॅक्स ऍक्ट, तसंच सेंट्रल सेक्टर स्कीम जसं की एनसीडीसी. एनसीडीसी काय काम करतं आपल्या सर्वांना मी त्या दिवशी सांगितलं होतं की साखर कारखान्यांना कर्ज वाटप करण्याचं काम एनसीडीसी मार्फत केलं जातं. तुम्ही परवाच एक 8-10 दिवसाखाली न्यूज वाचली असेल की देशभरामध्ये जवळपास 11,000 कोटी रुपये एनसीडीसीनं वेगवेगळ्या सहकारी साखर कारखान्यांना दिले. हे सर्व कामकाज ह्या कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट डिव्हिजन सीडीडी या डिव्हिजन मार्फत केलं जातं. आणि तसेच डेअरी असेल, टेक्सटाईल असेल, म्हणजे जे काही नॉन क्रेडिट सेक्टर आहे त्याचं सुद्धा कामकाज या मिनिस्ट्री या डिपार्टमेंट अंतर्गत केलं जातं. द कोऑपरेशन टू प्रॉस्पेरिटी डिव्हिजन. आता बघा, सहकारची समृद्धी. आपण बऱ्याच वेळेस जे काही मोठमोठे देशभरामध्ये 2-3 वर्ष झालं कार्यक्रम सुरू आहे, त्याच्यामध्ये एक टॅग आपण लावलेलं दिसतं आपल्याला. एक वाक्य दिसतं आपल्याला की सहकार से समृद्धी, सहकारातून समृद्धीकडे. तर सहकाराच्या माध्यमातून समृद्धी व्हावी हाच त्याचा उद्देश आहे. त्याच्यामध्ये काय काय ह्या डिव्हिजन मार्फत कुणावर लक्ष ठेवलं जाते, देशभरामधले जे काही प्रायमरी कोऑपरेटिव्ह आहेत, म्हणजे प्राथमिक, म्हणजे त्याच्यामध्ये अर्बन बँका आल्या, त्याच्यामध्ये पॅक्स आल्या, कॉम्प्युटरायझेशन ऑफ प्रायमरी ऍग्रिकल्चर क्रेडिट सोसायटी. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की नाबार्ड मार्फत पूर्ण जे काही देशभरामधले पॅक्स आहेत, टप्प्याटप्प्याने त्यांचं कॉम्प्युटरायझेशनचं काम सुरू केलं गेलेलं आहे. मॉडेल बायलॉज ऑफ पॅक्स. आता मॉडेल बायलॉज कसे बदलले गेले ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये पाहणारच आहोत. रजिस्ट्रेशन ऑफ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आता बघा, 2023 ला एक अमेंडमेंट झालेलं आहे मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट मध्ये. आता त्यांचे जे इलेक्शन होणार आहे त्याच्यासाठी इलेक्शन ऑथॉरिटी नेमली गेलेली आहे आणि त्या इलेक्शन ऑथॉरिटी मार्फत मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी जे काही इलेक्शन होतील ते त्यांच्या मार्फत होतील. आणि त्याच्यानंतर मॉडेल स्टेट कोऑपरेटिव्ह हे सर्व जे कामकाज आहे ते सीटीपी डिव्हिजन मार्फत बघितलं जातं. आता आपण बघणार आहे मेजर इनिशिएटिव्ह ऑफ मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन. आता हा परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा विषय आहे की मिनिस्ट्रीने काय काय इनिशिएटिव्ह घेतले. 2021 6 जुलै 2021 पासून मिनिस्ट्री स्थापन झाली आहे, तर काय काय इनिशिएटिव्ह घेतले गेले त्याची माझ्याकडे एक मराठी स्लाइड आहे, पीडीएफ आहे, मी ती दाखवेन तुम्हाला. स्क्रीन दिसते. तर बघा, आता सहकार मंत्रालयानं आपल्या सर्वांना माहिती आहे की काही मोठे उपक्रम हातामध्ये घेतलेले. काय काय मोठे उपक्रम आहेत त्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने एक एक उपक्रम बघू. सर्वप्रथम त्यांनी काय केलं की देशामध्ये जर सहकार रुजवायचा असेल, आणखी वाढवायचा असेल, तर सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे आणि बेसिक जे काही एंटिटी आहे ती कोण आहे तर पॅक्स, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था. नावातच आहे विविध कार्यकारी सेवा. त्यांनी विविध व्यवसाय केले पाहिजे, विविध सेवा दिल्या पाहिजे, है ना. तर त्यांनी पहिलं पाऊल काय उचललं की पॅक्स बहुउद्देशीय करण्यासाठी मॉडेल उपविधी. आता बघा, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे सहकार कायदे लागू आहेत, वेगवेगळ्या योजना लागू आहेत, परंतु जर देशभरामध्ये एकच मॉडेल बायलॉज जर त्यांनी लागू केले, एकच आदर्श उपविधी जर लागू केल्या, तर ते देशभरामधील पॅक्स मध्ये सुसूत्रता येईल. त्याच्यासाठी पहिलं काम काय केलं मिनिस्ट्रीनं की प्राथमिक सहकारी संस्थांचे आर्थिक बळकटी करण्यासाठी त्यांना मॉडेल उपविधी लागू करण्यात आले. माननीय सहकार मंत्री श्री अमित शाह यांचा
विश्वास आहे की पॅक्स जेव्हा बहुउद्देशीय होतील तेव्हा ते अधिक सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार होतील. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व केंद्रशासित प्रदेश असतील, राज्य असतील, महासंघ असतील आणि या सर्वांशी चर्चा केल्यानंतर 5 जानेवारी 2023 आपल्यालाही माहिती असेल 5 जानेवारी 2023 ला केंद्रीय सहकार मंत्रालयाद्वारे मॉडेल बायलॉज देशभरामध्ये लागू करण्यात आले आणि महाराष्ट्राने ते ऍक्सेप्ट कधी केले तर 23 एप्रिल 2023 ला महाराष्ट्राच्या सहकार खात्याने सहकार विभागाने ते मॉडेल बायलॉज म्हणजे काय आदर्श उपविधी आहेत त्याच्यात ते देश आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर मध्ये लागू केले. त्यामुळे काय होईल की पॅक्स आणि जे काही लॅम्प्स आहेत म्हणजे थोडक्यात लार्ज ऍग्रिकल्चर जे काही सर्व्हिस देणाऱ्या संस्था आहेत त्यांचे उत्पन्नाचे स्रोत वाढतात. उत्पन्नाचे स्रोत कशा मार्फत वाढतील? 151 प्रकारचे व्यवसाय जे की आता पॅक्स करू शकणार आहेत. मग ते दुधाची डेअरी आहे, माणूस जन्मण्यापासून म्हणजे ते कपड्याचं दुकान, भांड्याचं दुकान, जे आपल्या सर्वांना माहिती की काष्टी विविध कार्यकारी सोसायटी आहे. अशा आणखी काय आपण उदाहरणं घेतो की जे त्यांची 10-10, 12-12 नामपूर विविध कार्यकारी सोसायटी आहे नाशिक जिल्ह्यातली, ह्या सटाणा विविध कार्यकारी सोसायटी आहे. ह्या जे काही विविध कार्यकारी सोसायटी आहेत या भरपूर असे व्यवसाय करतात. कापड दुकान आहे, फुटवेअर आहे, असे जे काही व्यवसाय आहेत, डेअरी, मत्स्य, साठवणूक, प्रोक्युरमेंट. आता साठवणुकीचे व्यवसाय बरेच आपण लहानपणापासून बघतोय की सोसायटीचं एक गोडाऊन असतं आणि त्या गोडाऊन मार्फत धान्य साठवणं असेल किंवा रेशनिंग हे चालवलं जातं. परंतु फक्त रेशनिंग किंवा कर्ज वाटप त्याच्यातून 1.5-2% मिळणारा नफा याच्यावरती सहकारी संस्था किंवा प्राथमिक जे काही सहकारी संस्था आहेत पॅक्स त्या टिकू शकणार नाहीत आणि त्याच्यासाठीच त्यांनी स्वबळावर त्यांचं भाग भांडवल उभा करून त्यांनी व्यवसाय केला पाहिजे. हाच मिनिस्ट्रीचा एक उद्देश आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी आदर्श उपविधी लागू केले. आतापर्यंत 31 पेक्षा जास्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ते ऍक्सेप्ट सुद्धा केलेलं म्हणजे जवळपास कोणत्याच राज्यांनी या मॉडेल वाल्यासाठी विरोध केलेला नाही. आता दुसरा काय इनिशिएटिव्ह घेतला मिनिस्ट्रीने की संगणकीकरणाच्या माध्यमातून पॅक्सची बळकटी करा. आता बघा हा जो काही डेटा आहे आपल्याला मिळायचा का डेटा? आता समजा आपल्याच गावातली एखादी समजा पॅक्स आहे किंवा विकास संस्था आहे त्याच्या मार्फत किती कर्ज वाटप झालं, कुणाला किती कर्ज दिले गेले हे आपल्याला डेटा मिळायचा का? तो सगळा मॅन्युअल डेटा असेल म्हणजे तो रजिस्टर मध्ये नोंद केलेला असायचा. परंतु त्याचं कुठंच डिजिटलायझेशन झालेलं नव्हतं किंवा तो ऑनलाईन बघायला मिळायचा नाही. परंतु आता असं होणार नाही. आता इथला डेटा त्यांना दिल्लीमध्ये इथल्या ऑफिसमध्ये बसून सुद्धा तो डेटा अवेलेबल होतो. आणखी काय की आता संगणकीकरण म्हणजे काय केलं नेमकं तर देशभरामध्ये जे काय 1 लाखाच्या वरती विकास संस्था आहेत त्यातल्या 63,000 कार्यक्षम पॅक्स आहेत. कार्यक्षम म्हणतोय मी म्हणजे ज्या की लॉस मध्ये नाही आहेत किंवा अनिष्ट पावत नाही किंवा ज्या व्हायबल आहेत, कार्यक्षम आहेत, त्या 63,000 पॅक्स मध्ये कॉम्प्युटरायझेशनच्या माध्यमातून एकाच सॉफ्टवेअर खाली जोडण्याचं काम नाबार्ड मार्फत केंद्र सरकार करते. केंद्र सरकारचं सहकार मंत्रालय करते. आतापर्यंत 25 राज्ये व 4 केंद्रशासित प्रदेशांकडून एकूण 62,318 पॅक्सच्या संगणकीकरणाचे प्रस्ताव प्राप्त झाले. आता आपल्या सर्वांनाही माहिती असेल आपण बँकेमध्ये वेगवेगळ्या शाखेमध्ये काम करता. ज्या काही विकास संस्था ची खाती आपल्या बँकेकडे आहेत किंवा आपल्या संलग्न आता सातारा जिल्ह्यात मी बघतो की गेले वर्षभरापासून तर नाबार्डनं यासाठी जवळपास 600 कोटी रुपये नाबार्ड मार्फत दिले गेलेले होते. याचा उद्देश हाच की जे काही विकास संस्था आहेत त्या एकाच सॉफ्टवेअर खाली जोडण्यात यावं. त्या कॉम्प्युटरायझेशनसाठी केंद्र सरकारनं नाबार्डनं काय केलेलं आहे की जवळपास 3 लाखाचा त्यांना सेट दिलाय प्रत्येक विकास संस्थेला. त्या सेटमध्ये काय काय आहे की कॉम्प्युटर आहे, प्रिंटर आहे, तुमचं कीबोर्ड आहे, पूर्ण सेट म्हणजे जेणेकरून जे काही संगणकीकरणासाठी लागतं त्या सॉफ्टवेअर सुद्धा त्याचा आयडी पासवर्ड सर्व सुविधा नाबार्ड मार्फत विकास संस्थांना पुरवल्या गेलेल्या आहेत. त्याचं काम खूप जोरदार प्रगतीपथावर चालू आहे. त्याच्यानंतर काय की नॅशनल इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर नाबार्डने तयार केले. आता हे नॅशनल इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर तेच काम करते की आपली गावातली एंट्री दिल्लीमध्ये त्यांना
तिथे दिसेल या पद्धतीचे जे काही सॉफ्टवेअर आहे ते तिथं उल्लेखनीय आहे. 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी हार्डवेअर खरेदी केली आहे आणि 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जवळपास 6,000 पॅक्स मध्ये चाचणी चालू असून 988 पॅक्स कार्यान्वित झाले. आता सातारा जिल्ह्याचं उदाहरण सांगेन मी, कारण मी तिथं गावोगावी जाऊन तिथं बघितलेलं आहे की जवळपास 950 तिथं पॅक्स आहेत. त्यातल्या जवळपास 600 पॅक्स मध्ये ऑलरेडी कम्प्युटरायझेशनचं काम पूर्ण झालेलं आहे. आता बघा आणखी काय केलं मिनिस्ट्रीनं की 15 फेब्रुवारी 2023च्या जी काही मंत्रिमंडळामध्ये मंजुरी मिळाली. आता येत्या 5 वर्षामध्ये बघा, पॅक्स असेल, डेअरी असेल, फिशरी असेल. पॅक्स म्हणजे विकास संस्था असेल, दूध संस्था असेल आणि मत्स्य संस्था असेल. ज्या ज्या गावामध्ये नाहीये किंवा जिथे एखादी संस्था बंद पडण्याच्या मार्गात तिथं नवीन 2 लाख जे काही सहकारी संस्था आहेत त्या निर्माण करण्याचं केंद्र सरकारनं मनावर घेतलेलं आहे. आता याच्यासाठी कोण कोण काम करतंय? इंटरमिनिस्ट्रियल कमिटी असेल किंवा समन्वय समिती असेल, राज्य सहकारी समिती असतील, जिल्हास्तरीय डीसीडीसी असेल, हे स्थापन करण्यात जेणेकरून हे कामकाज लवकरात लवकर पूर्ण केलं जावं. नवीन सहकारी संस्था, नवीन पॅक्स, नवीन डेअरी, फिशरीज जे काही प्रायमरी कोऑपरेटिव्ह आहेत ते जास्तीत जास्त स्थापन करता यावं याच्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करते. आता याचा आराखडा कुणी बनवलाय तर नाबार्डने. नाबार्ड असेल, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड असेल किंवा नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड असेल. आता एनडीडीबी मार्फत सुद्धा बऱ्याचशा दूध संस्थांना वेगवेगळ्या योजना असतात. ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड द्वारे सुद्धा बऱ्याचशा योजना विकास संस्थांमार्फत दिल्या जातात. आता बघा आणखी एक मोठं पाऊल केंद्र सरकारनं उचलले की अन्न सुरक्षा सुनिश्चित करणे. आता अन्न सुरक्षा म्हणजे काय? आपल्या देशाची लोकसंख्या जवळपास 142 कोटी, 143 कोटीच्या वरती गेलेली. आणि वरचेवर जे काही लागवडीचं क्षेत्र आहे ज्याला आपण कल्टिवेबल लँड म्हणतो, म्हणजे जिथं आपण शेती करतो, शेती करण्यायोग्य जमीन ती वरचेवर कमी होत चाललेली आहे. कारण शहरीकरण वाढत आहे, शेतांची संख्या कमी कमी होत चाललेली आहे. आणि असं असेल तर मग 143 कोटी लोकांची खाण्याची सोय कशी भागवणार किंवा अन्न सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा. आणि या दृष्टीने केंद्र सरकारनं काय केलं, एक महत्वाचं पाऊल उचललं. म्हणजे पॅक्स मार्फत सुद्धा आता भंडारण म्हणजे ज्याला आपण धान्य साठवण कार्यक्रम आता केला जाणार. आपल्याला माहिती आहे सर्वांना की पॅक्स आधीपासूनच त्यांचे गोडाऊन आहेत किंवा वेगवेगळे कस्टम हायरिंग सेंटर आहेत, परंतु आता त्यांना आणखीन त्याच्यामध्ये चालना मिळालेली. कशा पद्धतीनं की मंजूर केलेल्या या योजनेनंतर विविध प्रकारच्या कृषी पायाभूत सुविधा जसे की गोदामे असतील, कस्टम हायरिंग सेंटर, प्रोसेसिंग युनिट, रास्त भाव दुकाने म्हणजे रेशनिंग इत्यादी पॅक्स स्तरावर भारत सरकारच्या विविध योजनांची एकत्रीकरण तयार करून केले जाईल. ह्याच्यामुळे काय होईल की देशाची अन्न सुरक्षा किंवा अन्नधान्याची नासाडी कमी होईल, शेतकऱ्याच्या मालाला चांगला भाव मिळेल. आता याच्या व्यतिरिक्त आणखी काय होते की त्याला मार्केटिंग चेन सुद्धा उपलब्ध करून देणे, मार्केटिंग लिंक उपलब्ध करून देणे. आता आपण बघतो की शासन त्यांची खरेदी केंद्र असतात शासनाची, तूर असेल, उडीद असेल, है ना, सोयाबीन खरेदी केंद्र असेल, परंतु ते चांगल्या प्रमाणे इम्प्लिमेंट होत नाही. त्याच्यामुळे केंद्र सरकार काय करते की जे काही विकास संस्थेमार्फत जे काही माल साठवणुकीचं ध्येय आहे त्यांना डायरेक्ट मार्केटिंग लिंक उपलब्ध करून देणे, जेणेकरून शेतकऱ्यांचा फायदा होईल, मिडलमॅन निग्लेक्ट होतील आणि शेतकऱ्यांचे पैसे कुठे कापले जाणार नाही. तर जवळपास देशभरामध्ये 1800 पॅक्सची याच्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये निवड करण्यात आली. तर आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, केंद्र सरकारनं काय केलं की पॅक्सनी काय केलं पाहिजे की आपल्या सर्वांना माहिती की पैसे कमवले पाहिजे. आता पैसे कोणत्या मार्फत कमवले पाहिजे, मग त्यांनी वेगवेगळे बिझनेस केले पाहिजे. कोणाला काय विचारायचंय? हॅलो. आता त्यांनी जे बिझनेस केले पाहिजे. मग बिझनेस कोणत्या कोणत्या प्रकारचे, कशाचंही दुकान, मग रेशनिंग असेल, इव्हन माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत ज्या काही त्याला सेवा सुविधा लागतात त्या सर्व प्रकारचे व्यवसाय
आता याच्या मार्फत करता येणार आहे. तर त्यातला एक महत्वाचा व्यवसाय काय तर कॉमन सर्व्हिस सेंटर. आपल्या सर्वांना माहिती आहे की पीक कर्ज घ्यायचंय किंवा आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्याच्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स काढायचे आहेत, रहिवासी आहे, उत्पन्न आहे, जे काय असेल, ह्या सर्व सेवा सुविधा जवळपास 300 पेक्षा जास्त ई सेवा ज्या काय त्या आता विकास संस्थेमार्फत आपल्याला करता येणार. नाबार्डने जे काही कॉम्प्युटरायझेशनसाठी जे काही कॉम्प्युटर दिलेलं आहे त्याच कॉम्प्युटरच्या मार्फत आपल्याला कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणून सुद्धा आता केंद्र शासनानं परवानगी दिलेली आहे. मग त्याच्यासाठी काय केलं, पॅक्सद्वारे सीएससी सेवा प्रदान करण्यासाठी दिनांक 2 फेब्रुवारी 2023 रोजी सहकार मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स अँड माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नाबार्ड आणि सीएससी गव्हर्नन्स म्हणजे बघा यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आणि ई सेवा प्रदान करण्यास पॅक्सला मंजुरी मिळाली. 48,000हून जास्त पॅक्स सध्या सीएससी म्हणून कार्यरत आहेत. बघा म्हणजे जे काही कागदपत्र लागतात, बाहेर समजा एखादं कागद 150 रुपयाला देत असते तर पॅक्स ते 100 रुपयाला देऊ शकतात. त्यातून पॅक्सला जर समजा 20-25 रुपये जर काय 10-20 रुपये नफा मिळत असेल तर त्यातून पॅक्सचं जे काय एक उत्पन्नाचं साधन म्हणून त्याला आपण बघू शकतो. तर हे सुद्धा एक नवीन चांगला व्यवसाय पॅक्सला करण्याची परवानगी मिळालेली. माहिती आहे आता की बाहेर भरपूर कॉम्पिटिशन आहे, भरपूर कॉमन सर्व्हिस आहे, महा ई सेवा केंद्र भरपूर आहे, प्रायव्हेट आहे. तरी पण जे काही सेवा सुविधा लागतात आजकाल वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी असेल किंवा इतर काही कारणासाठी, तर त्याच्यासाठी पॅक्स चांगल्या पद्धतीनं म्हणजे कमी पैशामध्ये स्वस्त दरामध्ये आणि आपल्या गावातल्या लोकांना तिथल्याच जागी तालुक्याला न जाता त्या 300 प्रकारपेक्षा जास्त सेवा पुरवू शकते. आता बघा पॅक्स तर्फे नवीन शेतकरी उत्पादक संघटनांची स्थापना. आता बघा पॅक्सद्वारे आणखी काय केंद्र सरकारचा उद्देश काय आहे की एफपीओ जे फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, एफपीओ या योजनेअंतर्गत सहकार क्षेत्रात राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ एनसीडीसी, मी जसं सांगितलं की एनसीडीसी काय काम करतं की सहकारी साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा करण्याचं काम. साखर कारखानेच नाही तर फिशरी असेल, डेअरी असेल, या क्षेत्रामध्ये सुद्धा एनसीडीसी चलन पुरवठ्याचं काम करतं आणि याच्या मार्फत तसेच 1100 अतिरिक्त एफपीओ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला. बघा म्हणजे विकास संस्थाला आता एफपीओ सुद्धा रजिस्टर करता येणार आहेत आणि विकास संस्था मार्फतच एफपीओ चालवले जाते. आता एफपीओ ला भरपूर काही योजना असतात आपल्या सर्वांना माहिती आहे. जसं केंद्र शासनाचं एनसीडीसी आहे तसंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं सुद्धा एमसीडीसी आहे, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. आता एमसीडीसी मार्फत सुद्धा जे काही शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत किंवा शेतकरी उत्पादक गट आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे सोयी सुविधा किंवा योजना दिल्या जातात. आता कोणत्या कोणत्या योजना दिल्या जातात, आता जसं की समजा शेतकरी उत्पादक कंपनीचं एखादं किंवा शेतकरी गटाचं खताचं दुकान आहे किंवा कृषी सेवा केंद्र आहे, तर त्यांना बाहेरच्या पेक्षा जास्त मार्जिन तिथून एमसीडीसी खत पुरवठा करतो. म्हणजे समजा बाहेर 10 रुपये मार्जिन असतं तर एमसीडीसी 20 रुपये मार्जिन खत पुरवठा करतो. अशा वेगवेगळ्या जे काही संस्था आहेत राज्य पातळीवर आणि देश पातळीवरती काम करणार त्या सहकार बळकट करण्यासाठी काम करतात. आता आणखी काय केलं मिनिस्ट्रीनं की एलपीजी वितरक पदासाठी पॅक्सची पात्रता. एलपीजी म्हणजे काय, आपण जो काही गॅस सिलेंडर वापरतो घरी आपल्या, तर तो घरी आपण ऐकलेला आहे की कुणाला काय बोलायचंय आता जे काय एलपीजी म्हणजे लिक्विडिफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे गॅस जो असतो आपल्या घरातला स्वयंपाकाचा गॅस, तर तो गॅस वितरणाची परवानगी आता पॅक्सला मिळालेली. म्हणजे बघा जे काही एचपी असेल, भारत गॅस असेल, ते त्यांचे जे काही हे होते त्यांचे जे युनिट होते किंवा सेंटर्स होते ते आता पॅक्स मार्फत सुद्धा वितरित करण्याचं काम आता पॅक्स मार्फत केलं जाणार आहे. पेट्रोल रिटेल आउटलेट्स म्हणजे बघा नाशिक, मी तुम्हाला जसं उदाहरण सांगितलं की नामपूर विविध कार्यकारी सेवा सहकारी जी की नाशिक जिल्ह्यात आहे. नामपूर जो तालुकाच आहे तिथलीच एक विकास संस्था आहे आणि त्या विकास संस्थेचं स्वतःचं पेट्रोल पंप, त्या पेट्रोल पंपाच्या आधारावर त्यांनी जवळपास 40% डिव्हिडंड वाटप केला मागच्या वर्षी.
कसं काय शक्य आहे? आपण आपल्या खरात सरांनी सांगितलं असेल की 15%च आपल्याला परवानगी आहे. सहकार खात्याने किती टक्के डिव्हिडंडची परवानगी दिली आहे? 15%. मग उर्वरित 25% त्यांनी कसा वाटला? तर त्यांनी रिबेट स्वरूपात वाटला. सहकार खात्याची परवानगी घेऊन जो काही नफा झालेला आहे, तो त्यांनी सभासदांना वितरित केला. म्हणजे बघा, सहकारी संस्थांनी जर चांगल्या पद्धतीनं अशा प्रकारे काम केलं किंवा अ, व्यवसाय केले, तर कशा पद्धतीने सभासदांचा फायदा होतो ह्याचं एक चांगलं उदाहरण किंवा एक अ, मूर्तिमंत उदाहरण म्हणलं की नामपूर करायचं किंवा वेगवेगळे सटाणा आहे, काष्टी